हे एव्हरीवन, मी आहे अंजली आणि आज आपण खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत आणि आपली ही छान छोटीशी ट्रिप आपण आज करणार आहोत। ही आमची वन डे ट्रिप आहे आणि पहिला आम्ही घेतलं होतं पंचायतन टेम्पल, हे खालापूरला आहे पनवेलला, आणि या मंदिराचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। आणि आता आपण चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय सुंदर हा मठ आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा खूप छान आहे। आणि हे ठिकाण ठाणा आणि मुंबईच्या अगदी जवळ आहे। तर आता आपण खोपोलीला पोहोचतच आलो आहे। आता आपण पोहोचलो आहे आणि उजव्या बाजूला चप्पल वगैरे ठेवण्याचं स्टँड आहे। तर आपण तिथे चप्पला वगैरे ठेवल्या आणि मंदिरात आता आपण जाऊया। आणि इथे सत्यनारायणाच्या एकत्र पूजा घातलेल्या होत्या, असा हा मोठा सभा मंडप आहे आणि इथे मोठा होम करायची पण तयारी सुरू होती। आणि आता आपण थोडक्यात गगनगिरी महाराजांबद्दल जाणून घेऊया। त्यांनी तासनतास पाण्यामध्ये उभे राहून केलेली तपश्चर्या आणि ध्यान साधना यासाठी ते ओळखले जाणारे महाराज म्हणजेच गगनगिरी महाराज होय। आणि या मठाच्या बाजूलाच पाताळगंगा नदी वाहते, त्या नदीत आम्हाला साप आणि खूप फिश होत्या, मासे होते, ते सुद्धा आम्ही बघितले। आणि हे गगनगिरी महाराजांचं समाधी स्थान आहे आणि इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। थोडं महाग आहे पण ठीक आहे, राहू शकता तुम्ही। आणि आता आपण वरती गुहेमध्ये जातो आहे। आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी लागणार आहे। आणि इथे आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे। जाताना आम्हाला ही गोशाळा लागली आणि वर चढताना इथे केदारनाथ मंदिर पण आम्हाला दिसलं। अगदी केदारनाथची प्रतिकृती इथे केलेली आहे। आणि आपण आता हळूहळू पोहोचतच आलो आहे। वर चढताना थोड्या पायऱ्या आहे। अखेर त्यांनी खोपोली येथे स्थायिक होऊन भक्तांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। आज हे स्थान म्हणजे अध्यात्म, शांती, सकारात्मक ऊर्जा तेच केंद्रबिंदू बनलेले आहे। गगनगिरी महाराजांचे तपोस्थान म्हणजे ही गुहा आहे। आपल्याला या गुहेपर्यंत चढायला 20 मिनिटं लागले। आणि वरून हा गगनगिरी महाराजांचा मठ बघा, किती सुंदर दिसतो आहे आणि वर ही गुहा आहे। आणि आम्हाला वरून जाणे आणि येणे 50 मिनिटं तरी लागतात। आता खूप भूक लागली आहे। आता आपण छान चविष्ट असं महाप्रसाद घेऊया। आणि प्रसाद अगदी 20 रुपये पर पर्सन असा आहे। खूप छान असं जेवण होतं हे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे स्वामी समर्थ मठ पळसदरी येथील, तर बघायला विसरू नका। थँक्यू।